फक्त डिग्रीवरती जॉब मिळण्याचे दिवस आता नाही आहेत. कंपन्यांचं म्हणणं आहे की आम्हाला स्पेशलायझेशन केलेले कॅन्डिडेट पाहिजे. मग कोडिंगची ज्यांना भीती वाटते त्यांना सुद्धा अपॉर्च्युनिटी आहेत का IT मध्ये? त्या विद्यार्थ्यांसाठी सध्या वरदान आहे डेटा सायन्स. मी म्हणेल वरदान आहे. की IT मध्ये अजून सुद्धा लाखोचे पॅकेजेस मिळतात का, की फक्त सोशल मीडियावरचा ट्रेंड चालू आहे सध्या हा? काही काही अशा कंपन्या आहेत ज्या मॅडम लाखोंचं पॅकेज देतात फ्रेशर असताना. हा जो गैरसमज लोकांच्या मनामध्ये आहे ना की फक्त सायन्स बॅकग्राऊंडचे स्टुडंट किंवा फक्त इंजिनिअरिंगचे स्टुडंट जाऊ शकतात IT इंडस्ट्रीमध्ये, टोटली चुकीचं आहे मॅडम. आणि रिझ्युमे मध्ये काय काय ऍड पाहिजे आपल्या, की आपला रिझ्युमे पुढे सिलेक्ट होऊ शकतो? फ्रेशर स्टुडंटचा कुठलाही रिझ्युमे कुठल्याही टेक्नॉलॉजीसाठी. आणि सर मागच्या 3 वर्षांपासून एकच ऐकतोय आपण की IT मध्ये रिसेशन चालू आहे. मग तरी सुद्धा तुम्ही हे म्हणू शकताय का की IT मध्ये करिअर होऊ शकतं? याचं खूप एक इंटरेस्टिंग कॅल्क्युलेशन आहे मॅडम. डिग्रीची जी व्हॅल्यू आहे ती फक्त एक इलिजिबिलिटी क्रायटेरिया, एक फॉर्मॅलिटी बनून राहिलेली आहे. नमस्कार मंडळी, मी स्नेहल जोशी तुम्हा सगळ्यांचं मराठी पॉडकास्ट शोमध्ये खूप खूप स्वागत करते. स्वप्न आपण सगळेच बघत असतो, करिअर ओरिएंटेड सुद्धा असतात त्याच्यामध्ये, परंतु आपल्या करिअरला दिशा दाखवणारे फार कमी असतात, बरोबर ना? आज आपल्या पॉडकास्टमध्ये असेच एक व्यक्तिमत्व आलेले आहेत ज्यांनी हजारो विद्यार्थ्यांना करिअर घडवण्यासाठी मदत केलेली आहे, त्यांच्यातले कौशल्य ओळखले आहेत आणि संध्यासुद्धा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर स्वागत करूया आपल्या पॉडकास्ट चॅनलमध्ये येस इन्फोटेकचे फाउंडर आणि IT करिअर कोच संदीप भुतारे सर यांचं. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. मराठी पॉडकास्ट शो मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद मॅडम. तर सगळ्यात पहिला माझा प्रश्न तुम्हाला हा असणार आहे की नुकतेच आता जे ग्रॅज्युएट झालेले स्टुडंट असतात त्यांना आपलं करिअर हे IT मध्ये करण्याची खूप जास्त इच्छा असते, हो. तर त्यांना तुम्ही कसा गायडन्स कराल? आणि त्यांच्या पालकांना सुद्धा आपल्या मुलाचं करिअर एकदम चांगलं झालं पाहिजे, भविष्याची काळजी असते, तर तुम्ही काय गाईड कराल त्यांना? नक्कीच मॅडम. जे स्टुडंट आता पासआउट झालेले आहेत, पासआउट होणार आहेत, फायनल इयरला आहेत, अशा विद्यार्थ्यांना हे मनापासून वाटतं की IT मध्ये एक चांगला पॅकेजवाला मला एक जॉब असावा, जेणेकरून मलाही माझ्या आयुष्यातली स्वप्न पूर्ण करता येतील, जी काही प्रत्येकाची असतेच. आणि हेच करत असताना पालकांना सुद्धा आजकाल असं वाटतं, खूप साहजिक आहे, काळजी पण असते मुलाच्या, मुलीच्या करिअरची, चांगलं करिअर चालू कसं होईल, त्याला खूप जास्त डिले नको व्हायला, बरोबर. या गोष्टींची. त्यामुळे IT करिअर चालू करण्याची इच्छा तर विद्यार्थ्यांची, त्यांच्या पालकांची सुद्धा विद्यार्थ्यांप्रती आहेच. आणि हे करत असताना विद्यार्थ्यांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी लक्षात घ्यायची आहे, ती आहे की आजकाल आपण 2026 मध्ये आता आपण बोलतोय, तर 2026 मध्ये फक्त डिग्रीवरती जॉब मिळण्याचे दिवस आता नाही आहेत. याचं सिंपल कारण असं आहे, भले तुमची डिग्री ही कॉम्प्युटर किंवा IT फील्डमधनं झालेली असेल, बाकीच्या नॉन कोडिंग किंवा नॉन IT डिग्रीबद्दल मी नंतर डिटेलमध्ये बोलणारच आहे, तरीसुद्धा फक्त डिग्रीवरती जॉब मिळणार नाही आहे. का मिळणार नाही आहे? त्याचं सिंपल कारण असं आहे की IT कंपनीज आजकाल जेव्हा कॅन्डिडेटचं फ्रेशरसाठी हायरिंग करतात, ते करत असताना त्यांच्या रिक्वायरमेंटमध्ये चेंज झालेला आहे. तो बदल, तो चेंज हा आहे की कंपनीज असं नाही म्हणत की आम्हाला फक्त तुमची डिग्री झाली, आम्हाला 2025, 26, 24चे पासआउट स्टुडंट ह्या डिग्रीमध्ये त्यांनी एज्युकेशन केलेलं पाहिजे, असं नाही आहे. कंपन्यांचं काय म्हणणं आहे, ठीक आहे, डिग्री हा एक बॉटम पॅरामीटर आहे इलिजिबिलिटी क्रायटेरिया. बरोबर. कंपन्यांचं म्हणणं आहे की आम्हाला स्पेशलायझेशन केलेले कॅन्डिडेट पाहिजेत. म्हणजे तुमची डिग्री पूर्ण झालेली आहे, ओके, पण आम्हाला आमच्या पर्टिक्युलर जॉब रोलसाठी ॲटलिस्ट बेसिक ते इंटरमिजिएट स्किल येणार आहे. स्पेशलायझेशन जर तुम्ही त्या टेक्नॉलॉजीमध्ये केलेलं आहे फ्रेशर असताना सुद्धा, तरच आम्ही तुम्हाला हायर करणार किंवा तरच इंटरव्ह्यूची अपॉर्च्युनिटी देणार. बरोबर. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे स्पेशलायझेशन. आणि पालकांच्या बाबतीमध्ये जसं तुम्ही विचारलत मॅडम, तर कुठेतरी आपल्या पालकांच्या पिढीमध्ये एक समीकरण होतं, ते बऱ्यापैकी फिक्स होतं. ते समीकरण असं होतं की डिग्री पूर्ण झाली म्हणजे जॉब मिळणारच, किंवा त्या काळात तर डिप्लोमाला सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टन्स होता. बरोबर. पण पालकांनी सुद्धा कुठेतरी मुलं ज्या कॉम्पिटिशनमध्ये आज आहेत, म्हणजे आपल्या पालकांच्या वेळेस किती इंजिनिअरिंग कॉलेजेस होते, अगदीच बरोबर खूप आहे. थोडे होते. हो. आणि आत्ताच्या मोमेंटला किती इंजिनिअरिंग या टेक्निकल लर्निंगचे कुठल्याही गोष्टीचे कॉलेजेस आहेत. हे जर थोडासा आकडा पाहिला तर कॉम्पिटिशन जी वाढलेली आहे, कंपन्यांचे जे एक्सपेक्टेशन वाढलेले आहेत, हे नक्कीच आपल्या महाराष्ट्रातील सगळ्या सुजाण पालकांना जाणवणार आहेत, कळणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी फक्त लगेच डिग्री झाल्यावरती आपला मुलगा असेल, मुलगी असेल, त्यांना जॉबसाठी प्रेशराईज नाही करणे, उलटं त्यांना स्पेशलायझेशनसाठी सपोर्ट करणे. आणि हा सपोर्ट जर का पालकांनी केला,
तो खूप थोडा असतो मॅडम. हार्डली एक 4 ते 6 महिन्याचा सपोर्ट डिग्रीनंतर किंवा फायनल इयरला, थर्ड इयरला सुद्धा स्टुडंट असताना हे स्पेशलायझेशन करू शकतात. हा जर सपोर्ट पालकांनी केला, तर नक्कीच त्यांच्या मुलाचं, मुलीचं आय-टी करियर विथ गुड पॅकेज हे लवकर चालू होतं मॅडम. सो अशा दोन्ही गोष्टी जर आपण फॉलो केल्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी, हं, हं. तर नक्कीच आय-टी करियर हे लवकर चालू होणारच आहे आणि होतंच. तर आता 2026 मध्ये सर अशा कुठल्या स्किल्स आहेत, ज्या एका विद्यार्थ्याकडे असायलाच पाहिजेत, आय-टीमध्ये जर त्याला करियर करायचंय तर? हं, हं. कसं आहे मॅडम, एवढी मोठी आय-टी इंडस्ट्री ही नक्कीच फक्त 2-3 टेक्नॉलॉजीवरती चालत नाही. हं, पण जेव्हा आपण एक फ्रेशर स्टुडंट म्हणून विचार करतो ना, हं, हं. तेव्हा मल्टिपल पॅरामीटर्स त्याच्यामध्ये ॲड होतात. अजून काही गोष्टी असतात ज्या फ्रेशरने चेक करायला हव्यात. पहिली बरोबर. गोष्ट कुठली, की ज्या कुठल्या टेक्नॉलॉजीमध्ये मला आय-टी करियर करायचं आहे, त्याच्यामध्ये मार्केटमध्ये नंबर ऑफ अपॉर्च्युनिटीज तेवढ्या संधीच आहेत का? म्हणजे इंटरव्ह्यूज मला तेवढे जास्त मिळतील हं, का? हं. कारण असं नाही आहे ना, की प्रत्येकच फ्रेशर हा पहिल्याच इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट होता, असं होत नाही. बरोबर. सो त्याच्यामध्ये नंबर ऑफ अपॉर्च्युनिटी पाहिजे म्हणजे जास्त इंटरव्ह्यूचे कॉल्स मिळतील, हं, ही हं, पहिली हं. गोष्ट. दुसरी गोष्ट, आता तो फ्रेशर स्टुडंट त्याच्या करिअरची सुरुवात करतोय. बरोबर. काही एखाद्या पर्टिक्युलर टेक्नॉलॉजीमध्ये स्पेशलायझेशन करून. हं, हं. मग त्यानंतर असं नाही व्हायला पाहिजे, की 2-3 वर्षात त्याला ही पूर्ण टेक्नॉलॉजी सोडून द्यायला लागते आणि परत वेगळं काहीतरी शिकायला लागतं. बरोबर. म्हणजे काय, त्याला फ्युचर स्कोप पण असणं गरजेचं आहे. हं, हं. आणि तिसरी गोष्ट, ते ज्या काही टेक्नॉलॉजी आहेत, त्या इंडस्ट्रीमध्ये वाईड लेव्हलने म्हणजे वाईड अँगलने हं, हं. वास्ट यूज पण होणाऱ्या असल्या पाहिजेत. ओके. बरोबर. सो हे सगळे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे त्याच्यामध्ये पॅकेजेस चांगले पाहिजे. ही सगळ्यात मेन महत्त्वाची गोष्ट आहे नक्कीच. सर. सो या सगळ्या 4ही पॅरामीटर्सचा विचार करता फ्रेशरसाठी आता 2026 मध्ये जर करियर चालू करायचं असेल किंवा हं, हं. 26 ऑनवर्ड्स एक लाँग टर्म करियर चालू करायचं असेल, तर 2 ते 3 टॉप टेक्नॉलॉजीज ज्याच्यामध्ये खूप चांगल्या पॅकेजेसच्या संधी उपलब्ध आहेत. हं. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे फुल स्टॅक डेव्हलपर, सॉफ्टवेअर डेव्हलपर जे कोर डेव्हलपमेंटची फील्ड आहे, त्याच्यामध्ये नक्कीच या सगळ्या गोष्टी आहेतच. हं, हं. दुसरी गोष्ट आहे, की कोविड पॅन्डेमिक नंतर डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजीजला प्रचंड आय-टी इंडस्ट्रीमध्ये डिमांड आलेली आहे आणि पॅकेजेसही खूप चांगले आहेत. सो डेटा सायन्स आहे, डेटा एनालिटिक्स आहे, या गोष्टींना सुद्धा खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज आहेतच. बरोबर. आणि सर आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कोडिंगची भीती वाटते. हां. ठीक आहे. मग कोडिंगची ज्यांना भीती वाटते त्यांना सुद्धा अपॉर्च्युनिटी आहेत का आय-टीमध्ये, की कोडिंग नसणारे पण काही कोर्सेस आहेत का? ज्या विद्यार्थ्यांना कोडिंगची भीती वाटते, पण आय-टीमध्ये चांगलं पॅकेज पाहिजे आणि हो. चांगलं करियर चालू करायचं आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी सध्या वरदान आहे डेटा सायन्स मी म्हणेल. वरदान आहे. जे त्याच्यामध्ये कोडिंग नसते. कोडिंगचा पार्ट असतो, पण खूप कमी असतो. खूप ओके. कमी असतो. हां, हां. डेटा एनालिटिक्समध्ये तर अजून जास्त कमी असतो. हं, हं, हं. त्यामुळे डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजीज, डेटा सायन्स, डेटा एनालिटिक्स हे नॉन कोडिंग, नॉन आय-टी एज्युकेशन बॅकग्राऊंडच्या स्टुडंटसाठी खरंच खूप चांगलं वरदान आहे सर. बरोबर. म्हणजे कोडिंगची भीती वाटायची गरज नाहीये विद्यार्थ्यांना. अजिबातच गरज नाहीये. कारण आय-टी इंडस्ट्री ही फक्त कोडिंग पुरती मर्यादित नाहीये. हं, हं, हं. आजकाल इंडस्ट्रीमध्ये खूप जास्त लेस कोडिंग यूज होणाऱ्या पण टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत आणि बरोबर. ज्याच्यामध्ये खूप नंबर ऑफ अपॉर्च्युनिटीज जास्त आहेत. हं, हं. आणि सर असं पण म्हटलं जातं, की इंजिनिअरिंगची ज्यांच्याकडे पदवी आहे, त्यांना हं. लवकर आय-टीमध्ये जॉब लागतो आणि जे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड नाही आहे ज्यांचं, त्यांचा विचार नंतर केला जातो कंपनीकडनं. तर याच्यामध्ये कितपत खरं आहे सर? आत्ताच्या मोमेंटला तरी हे टोटली खोटं आहे. याचं सिंपल एक्झाम्पल आपले सगळे जे विद्यार्थी मित्र, पालक हा पॉडकास्ट पाहतात. हं, हं. फक्त Naukri.comवरती फ्रेशरसाठी ज्या टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला जॉब मिळवायचा आहे, डेव्हलपमेंटमध्ये मिळवायचा आहे, डेटा सायन्समध्ये मिळवायचा आहे. बरोबर. फक्त Naukri.comवरती 10 जॉब प्रोफाईल सर्च करा. हं, हं. हार्डली 5 मिनिटं लागतील आणि त्याच्यामध्ये ना एलिजिबिलिटी क्रायटेरिया पहा. हं, तर हं, असं हं. कुठेच नसतं की आम्हाला फक्त इंजिनिअरिंगचे स्टुडंट पाहिजे. त्याच्यामध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असतो? हो, हो. B/BTech/BCA/BCA/MCA, MCS, BBAC म्हणजे आजकाल कंपन्यांचा जो फोकस आहे ना, मला हे सांगायचा हं, उद्देश हं, हं. एकच आहे मॅडम, की स्किलवरती जास्त आहे. बरोबर. डिग्रीची जी व्हॅल्यू आहे ती फक्त एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया, एक फॉर्मॅलिटी बनून राहिलेली हं, आहे. हं. सो स्किल ज्याच्याकडे जास्त आहे तो कॅन्डिडेट कंपनीला हवा आहे. मग तुमचं डिग्री झालेली असेल, अगदी उदाहरण देऊन सांगतो. अथर्व दिवाकर नावाचा एक स्टुडंट आहे आमचा. हं, हं. तर फक्त BCA डिग्री झालेली आहे मॅडम, 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन. 12,00,000चं स्टार्टिंग पॅकेज एक फ्रेशर म्हणून त्याने मिळवलेलं आहे. वाह! ओके. मग इथे कुठं हा ग्रेट. विषय नाही ना आला, हं, हं, की हं. याची डिग्री नाही झालेली म्हणून याला कमी पॅकेज आहे किंवा इंजिनिअरिंगच नाहीये हां, किंवा हां. असं मास्टर्सच नाहीये. बरोबर. कंपन्यांना आजकाल डिग्री फॉर्मॅलिटीसाठी पूर्ण झालेली पाहिजे, हं, ती हं. कुठलीही असेल आणि
स्किलवरती सगळ्यात जास्त फोकस आलेला आहे. कारण शेवटी बरोबर. त्या डिग्रीचा कागद घेऊन तुम्ही डेली काम नाही करणार आहे. हं, हं, जे हं. स्किल्स आहेत, ओके, त्या स्किल्सला वापरून तुम्ही आय-टी कंपनीमध्ये डेली काम करणार आहे, बरोबर आहे. असं आहे. आणि सर एखाद्याकडे कोडिंगची स्किल आहे, त्यांनी कोर्स सुद्धा केलाय, परंतु सगळ्यात मोठी भीती आपल्या विद्यार्थ्यांमध्ये असते, ती म्हणजे इंग्लिश न येण्याची भीती असते. तर तुम्हाला असं वाटतं का, की इंग्लिश न येण्याचा आणि आय-टीमध्ये जॉब मिळण्याचा काही संबंध आहे म्हणून? येस मॅडम, त्याचा संबंध आहे. खरं हं. बोलायचं झालं तर. त्याचं रिझन असं आहे, की आय-टी इंडस्ट्रीमध्ये जी कामाची फॉर्मल लँग्वेज आहे ना, हं, हं. ती इंग्लिश आहे. ओके. का? कारण आय-टी इंडस्ट्रीमध्ये जे आपले क्लायंट्स आहेत, ते सगळे फॉरेन क्लायंट्स आहेत. हं, हं, ओके. हं. त्यामुळे त्यांना मराठी काय, हिंदी काय, कुठलीच लँग्वेज नाही समजणार आहे. सो आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं, की नाही माझ्या कंपनीमध्ये माझे मॅनेजर, माझे सीनियर, माझे कलीग्स सगळे सोबतचे टीम मेंबर सगळे मराठी आहेत किंवा हिंदीत बोलतात. हं, हं. ते नक्कीच तुमच्याशी मराठी किंवा हिंदीमध्ये बोलतील. कधी? टी टाईममध्ये बोलतील, लंच ब्रेकमध्ये बोलतील किंवा कॅज्युअल ऑकेजन्सला बोलतील. पण जेव्हा कामाची फॉर्मल गोष्ट आहे, जिथे डेली ऑफिसच्या मीटिंग्ज हं, आहेत, हं, काही हं. क्लायंट्ससोबतचं डिस्कशन चालू आहे किंवा काही प्रेझेंटेशन्स आपल्याला कुठल्याही कामासाठी द्यायचे आहेत. सो फॉर्मली ते सगळं इंग्लिशमध्येच होणार आहे. बरोबर. त्यामुळे मी असं म्हणत नाही, की तुम्हाला खूप एक्सलंट इंग्लिश यायला पाहिजे. हं, हं. फक्त जे काही ते क्लायंट बोलतायत आपल्या कामाबद्दल ते तुम्हाला समजलं पाहिजे हं. आणि कामाची जी गोष्ट जी तुम्ही एक्सप्लेन करताय तुमच्या मीटिंग्समध्ये, प्रेझेंटेशन्समध्ये, व्हॉटएव्हर इट इज, त्या गोष्टी समोरच्याला समजल्या पाहिजे. सो एवढं तरी एक अबोव्ह एव्हरेज मिनिमम इंग्लिश आपल्याला येणं बरोबर. गरजेचं आहे. हं. तसंच कारण कम्युनिकेशन हा खूप इम्पोर्टंट फॅक्टर ठरतो आय-टी इंडस्ट्रीमध्ये इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट होण्यासाठी. बरोबर आहे. आणि जे नॉन आय-टीचे बॅकग्राऊंडचे जे असतात विद्यार्थी, त्यांना सुद्धा याच्यामध्ये किती अपॉर्च्युनिटी आहे? प्रत्येक एज्युकेशन बॅकग्राऊंडसाठी आय-टीमध्ये अपॉर्च्युनिटी आहेतच. अगदी एखाद्या विद्यार्थ्याचं आर्ट्स बॅकग्राऊंड झालेलं आहे. हं, हं, त्याला हं. सुद्धा या आय-टी फील्डमध्ये काही पर्टिक्युलर जॉब रोल्स आहेत, त्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटीज आहेत. ओके. कॉमर्स आहे, आपण समजू फार्मसी बॅकग्राऊंड झालेलं हं, आहे. हं. अशा मग कुठल्या विद्यार्थ्यांसाठी टाइपचे रोल असतात कंपनीमध्ये विद्यार्थ्यांना अशा? तर कसं आहे, आपण आय-टी इंडस्ट्रीला आधी थोडक्यात समजून घेऊ. आय-टी म्हणजे काय? इट डील्स विथ द सॉफ्टवेअर्स. बरोबर. आणि जगातल्या ज्या प्रत्येक फील्डच्या इंडस्ट्रीज आहेत, मग हं. त्या मेकॅनिकल फील्डच्या आहेत किंवा सिव्हिल फील्डच्या आहेत, फार्मसी फील्डच्या आहेत, बँकिंग इंडस्ट्री आहे, इन्शुरन्स इंडस्ट्री आहे. या सगळ्या इंडस्ट्रीजशी रिलेटेड सॉफ्टवेअर जे आहेत, ते आय-टी इंडस्ट्रीमध्ये बनवली जातात. ओके. आणि त्यांच्यामध्ये रोल जे आहेत, ते सेमच राहतात. डेव्हलपर, डेटा सायन्स, डेटा हं, अॅनालिटिक्स हं, वगैरे. हं. आता सिंपल प्रत्येकाने इमॅजिन करणं आहे. खूप साऱ्या कंपनीज अशा आहेत, ज्या आय-टी इंडस्ट्रीमध्ये आज फायनान्स किंवा बँकिंग, इन्शुरन्स ओके, ह्या डोमेनमध्ये काम करतात आणि जर बरोबर. या डोमेनमध्ये काम करण्यासाठी किंवा या डोमेन रिलेटेड सॉफ्टवेअर्स ते बनवतात, ती त्यांची हं. स्पेशालिटी आहे. हो. ओके. तर मग अशा कंपन्यांसाठी जर फ्रेशर कॅन्डिडेट त्या कंपनीला हायर करायचा आहे, हं. तर नॅचरली त्या जॉब रोलसाठी त्यांचा प्रेफरन्स हा कुठल्या डिग्री असलेल्या किंवा कुठल्या एरियामध्ये डिग्री असलेल्या कॅन्डिडेटला जाणार आहे? कॉमर्स. बरोबर. का? का? कारण कॉमर्सवाल्या स्टुडंट्सला त्या इंडस्ट्रीचे जे बेसिक्स आहेत, हं, हं. की ॲटलीस्ट बेसिक शब्द आहेत, बेसिक टर्मिनॉलॉजीज आहेत, त्या लवकर ग्रास्प होणार आहेत. बरोबर. काही-काही अशा कंपन्या आहेत, ज्या मॅडम लाखोंचं पॅकेज देतात, फ्रेशर असताना. त्यांच्याकडे फक्त कॉमर्स बॅकग्राऊंडचे स्टुडंट्स लागतात. हं, हं, त्यांना हं. कारण त्यांच्या कंपनीमध्ये जे सॉफ्टवेअर्स आहेत, ओके, ह्यूज स्केलवरती ते फायनान्स डोमेन रिलेटेड डील करतात. बरोबर. ओके. हं. आता दुसरं असं एक्झाम्पल आहे, की फार्मसी. आता फार्मा इंडस्ट्री ही औषधं बनवण्याची जी पूर्ण इंडस्ट्री आहे, ती वर्ल्डवाईड खूप प्रचंड मोठी आहे. आणि या सगळ्या इंडस्ट्रीला ड्राईव्ह करण्यासाठी खूप लार्ज स्केलवरती स्पेशलाइज्ड सॉफ्टवेअर्स हे लागतातच. आणि बरोबर. खूप मोठ्या-मोठ्या अशा आय-टी कंपनीज आहेत, त्या स्पेसिफिकली त्या इंडस्ट्रीतल्या सॉफ्टवेअर्सवरती काम करतात. हो. ओके. हं. त्यामुळे त्या इंडस्ट्रीमध्ये रोल तोच राहणार आहे. डेटा सायंटिस्ट, डेटा अॅनालिटिक्स. हं, हं. भले कॉमर्स असो और इकडे फार्मसी बॅकग्राऊंडचे स्टुडंट्स असो किंवा त्या कंपन्या असो. मग अशा कंपनीमध्ये जेव्हा त्यांना या रोलवरती काम करायचं आहे, हं, हं. तेव्हा त्यांचा नॅचरली प्रेफरन्स कुठल्या एज्युकेशन बॅकग्राऊंडच्या स्टुडंटला हायर करण्यावरती जाणार आहे? बरोबर. फार्मसी. सो स्पेसिफिक कंपन्या आहेत. अगदी 3-4 लाखाचं फ्रेशरला पॅकेज देतात. हं, हं. फार्मसी एज्युकेशन बॅकग्राऊंड झालेलं पाहिजे. आम्हाला याच कारण आमचे जे क्लायंट्स आहेत, आम्हाला ज्या सॉफ्टवेअरवरती काम करायचं आहे, ते या इंडस्ट्रीतले आहेत. सो हा जो गैरसमज लोकांच्या मनामध्ये आहे ना, की हं, हं. फक्त
सायन्स बॅकग्राऊंडचे स्टुडंट किंवा फक्त इंजिनिअरिंगचे स्टुडंट जाऊ ओके. शकतात आय-टी इंडस्ट्रीमध्ये. टोटली चुकीचं आहे मॅडम. म्हणजे म्हणून मी ॲग्रीकल्चर ज्यांनी केलंय ते सुद्धा इकडे येऊ शकतात. आलेले आहेत. खूप चांगले पॅकेजेस मिळवलेले आहेत विद्यार्थ्यांनी. ओके. हं, ओके. हं. सो बरोबर. त्या अँगलने फक्त आपण विचार केला पाहिजे आणि हं. दुर्दैवाची गोष्ट काय होतं ना मॅडम, एवढं डिटेलमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना कोणी समजूनच सांगत नाही. सांगत नाही. बरोबर. कोणीतरी त्यांना अर्धवट माहिती देतं एखादी रील वगैरे याच्यातून हं, हं. आणि मग त्यांच्या मनात गैरसमज किंवा भीतीच जास्त बसते आय-टी इंडस्ट्रीची. असं नाही बरोबर आहे. व्हायला पाहिजे. आणि सर आता जॉब लागण्यासाठी पहिली स्टेप असते आपला रिझ्यूम सिलेक्ट होणं, बरोबर? नक्कीच. आणि इंटरव्ह्यूच्या स्किल्स आपल्यामध्ये असणं. तर मग अशा कुठल्या स्किल्स आपल्यामध्ये असायला पाहिजेत आणि त्या किती महत्त्वाच्या आहेत? आणि रिझ्यूमेमध्ये काय-काय ॲड पाहिजे आपल्या, की आपला रिझ्यूमे पुढे सिलेक्ट होऊ शकतो? काही-काही विद्यार्थ्यांचा रिझ्यूमे सिलेक्ट होत नाही, रिजेक्ट हो, केला जातो. हो. तर मग त्या विद्यार्थ्यांना काय सांगाल? फ्रेशर स्टुडंटचा कुठलाही रिझ्युमे, कुठल्याही टेक्नॉलॉजीसाठी असेल आय-टीमध्ये, तो फक्त एका पानाचाच पाहिजे. ही हां, पहिली हां, गोष्ट. हां. दुसरी गोष्ट, कंपन्यांच्या दृष्टीने विचार करा. त्यांना तुमचा डिटेल ॲड्रेस, गावाकडे तुम्ही कुठल्या वस्तीवरती राहताय आणि मग कुठलं खेडेगाव आहे आणि मग कुठला तालुका आहे, दे आर नॉट इंटरेस्टेड. ओके. विनाकारण 4-5 लाईनचा डिटेल ॲड्रेस आजही स्टुडंट रिझ्यूमेमध्ये ठेवतात. काहीच गरज नाहीये त्याची. ह्या अनवॉन्टेड गोष्टी नको आहेत. बिना कामाचे काय म्हणतो ना आपण त्याच्यामध्ये हॉबीज हं. मुलींच्या केसमध्ये असतं कुकिंग, रांगोळी, लिसनिंग म्युझिक. मुलांच्या केसमध्ये असतं प्लेइंग क्रिकेट, रीडिंग बुक्स वगैरे हं, असे काही हं. कॉमन असतात. ह्या गोष्टी नाहीये कंपनीला इंटरेस्टेड. सो बरोबर. बिना कामाच्या गोष्टी त्याच्यामध्ये ठेवू नका. रिझ्यूमेमध्ये सगळ्यात जास्त फोकस काय पाहिजे? पर्टिक्युलर टेक्निकल स्किल सेट्स. कारण एकच गोष्ट लक्षात घ्यायची आहे प्रत्येकाने, ती कंपनी आपल्या हॉबीजसाठी आपल्याला हायर नाही करत आहे. कंपनीज आपल्याला हायर करते त्यांच्या कंपनीमध्ये असलेल्या टेक्निकल रोलसाठी. मग बरोबर. त्यांच्या टेक्निकल जॉब डिस्क्रिप्शन मधले जे स्किल आहेत, ते जेव्हा आपल्या रिझ्युमेमध्ये मॅक्सिमम मॅचिंग असतील, तेव्हा हं. नॅचरली तो रिझ्युमे सिलेक्ट होणारच बरोबर. आहे. सो ही गोष्ट आणि रिझ्युमे काही मुलं सर आपला फोटो लावतात रिझ्युमेमध्ये. तर हां, ते हां, प्रोफेशनलिझमचं आहे प्रोफेशनल का? फोटो ब्लेझरवरचा हं, हं, ओके. हं. त्यातल्या त्यात ब्लेझरवरचा आजकाल बरेच टूल हो, पण येतात, जे ब्लेझरमधला फोटो तुमचा जनरेट करून बनवून देतात देतात. हं. आणि खूप अगदी समुद्रकिनाऱ्यावरती कुठे इकडे पाहतोय, कुठे तिकडे पाहतोय, वरती पाहतोय, असले हां. कॅज्युअल फोटो नाही. प्रोफेशनल फोटो लावला तर ते पॉझिटिव्हच आहे. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम हो. नाही. आणि आजकाल ना सर मुलं कोर्सेस करतात. मोठ्या पॅकेजचे स्वप्न पण बघतात. पण त्याच्यासाठी आपल्याला कष्टही करावे लागतात हां, किंवा हां. त्याच्यासाठी जेवढे एफर्ट्स घ्यायला पाहिजे तेवढे घेत नाही. हं. तर अशांसाठी तुम्ही काय सांगाल? सी जर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आपली स्वप्न पूर्ण करायची आहेत, तर नक्कीच आपल्याला मेहनत घेणंच आहे. आज नाही तर उद्या. ते तर आय-टी आहेच आहे. इंडस्ट्रीमध्ये कसं आहे, आज मेहनत नाही घेतली, करियर गॅप वाढत जाणार. हं, हं. ओके, पहिला जॉब मिळणार नाही आणि जर तो करियर गॅप वाढत गेला, तर हळू-हळू येणाऱ्या अपॉर्च्युनिटी कुठेतरी कमी होत जातात. बरोबर. त्याच्यामुळे मी म्हणत नाही, की प्रत्येकाने 100% फक्त क्लासवरतीच डिपेंड हं, राहणे हं. किंवा कोर्सवरती डिपेंड राहणे. त्याच्यामध्ये जे काही शिकवलं गेलं आहे, त्याची मन लावून कन्सिस्टंट प्रॅक्टिस, कम्युनिकेशन स्किल्सवरती डेली कन्सिस्टंटली इम्प्रूव्हमेंट. कारण कम्युनिकेशन ही 1-2 दिवसात इम्प्रूव्ह होणारी गोष्ट नाही. नाही. कमीत कमी 2 ते 3 महिने तुम्ही त्याच्यावरती मन लावून मेहनत केली तर एक सिग्निफिकंट इम्प्रूव्हमेंट दिसते. सो बरोबर. आपण जे शिकवलेल्या गोष्टी त्याची कन्सिस्टंट प्रॅक्टिस करत राहणं गरजेचं आहे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट जेव्हा इंटरव्ह्यू कॉल्स आपल्याला मिळतात, तेव्हा अत्यंत छोट्या-छोट्या गोष्टीमुळे सुद्धा मी पाहिले मॅडम काही-काही स्टुडंट हे हं, इंटरव्ह्यूला हं. जात नाहीत. हं. ओके, अक्षरशः कंपनीचं लोकेशन पुण्यातल्या पुण्यात खूप लांब आहे. बरोबर. मी राहतो हडपसरला, खराडीला आणि कंपनी हिंजवडीला आहे. अगदी असे पण रिझन मिळतात. सो पहिल्या आय-टी जॉब मिळवण्याच्या या प्रोसेसमध्ये कुठेतरी आपण ही कारणं बाजूला ठेवली पाहिजेत. हं. का? कारण आणि मी म्हणत नाही की तुम्ही तुमच्या गोष्टींबद्दल चूझी राहू नका. नक्की राहा. हं. पण त्याची योग्य वेळ कुठली आहे? कमीत कमी 2 वर्ष एक्सपिरियन्स झाल्यानंतर. ओके. मग तुम्ही डिमांड करा. हं. पण आधी तो एक्सपिरियन्स तर मिळवा. कारण हं. तो एक्सपिरियन्स तुम्हाला ग्रोथ देणार आहे आणि हे जे काही आपण सगळे हे कारणं देतो, त्याच्यामुळे खूप जास्त प्रमाणापेक्षा जास्त चूझी हं. राहतो. त्याच्यामुळे ना सगळ्यात मोठं नुकसान वेळेचं होतं आणि त्याहूनही मोठं नुकसान हे त्या वेळेमध्ये जो मिळू शकत असणारा व्हॅलिड आय-टी इंडस्ट्रीतला एक्सपिरियन्स होता, त्या एक्सपिरियन्सचं नुकसान होतं बरोबर. आणि डायरेक्टली करियर ग्रोथ हॅम्पर होते त्याच्यामुळे. बरोबर आहे सर. असं आहे. आता मला मुलींशी रिलेटेड तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे सर, की मुलींचं लग्न होतं, 1-1 वर्षाचा गॅप पडतो किंवा मुलं झाली, की परत 1-2 वर्षाचा गॅप पडतो. तर हा गॅप भरून निघू शकतो का? किंवा हा गॅप झाला तरीसुद्धा एक मुलगी करियर करू शकते का हां, आय-टीमध्ये?
तर गॅप भरून निघू शकतो का? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे अजिबात नाही. गॅप भरून निघणं अशी कुठलीच कन्सेप्ट जगामध्ये नाहीये. ओके. ओके. कारण गॅप झालाय तर झालाय. हं, नॅचरल हं. रिझनमुळे झालाय. हं. जसं मुलींच्या केसमध्ये लग्न आहे, मुलाबाळांची एक नैसर्गिक जबाबदारी आहे, यामुळे होतंच. हं. आणि ही गोष्ट कंपन्यांना माहीतच नाहीये. असा विचार आपण का करतो? कंपन्यांमध्ये पण माणसंच काम करतात. बरोबर. ओके. हं. त्यांना पण त्यांची फॅमिली आहे. का त्यांच्या फॅमिली सायकलमध्ये पण या सगळ्या गोष्टी येतात. सो कंपन्यांनाही ह्या गोष्टी माहीत आहेत ना. त्यामुळे जसं गृहिणींच्या बाबतीत तुम्ही विचारलं, की वेल एज्युकेटेड गृहिणी आहेत. काही हं, वर्षांचा हं. गॅप आहे. त्यानंतर ते आय-टी करियर नक्कीच खूप चांगल्या प्रकारे चालू करू शकतात. आणि सगळ्यात चांगली गोष्ट आय-टी फील्डमध्ये काय आहे याबद्दल, की खूप साऱ्या कंपन्यांमध्ये काही रिझर्व्ड सीट्स हं, हं, असतात, हं. की जिथे ते या मोठ्या करियर गॅपनंतर परत करियर चालू करणाऱ्या लेडीजला, गृहिणींना मोटिव्हेट करतात त्यांचं आय-टी करियर परत चालू करण्यासाठी. बरोबर. असे काही डेडिकेटेड प्रोग्राम्स असतात कॉर्पोरेटमध्ये. त्याला एक छान-छान त्यांनी नावंसुद्धा दिलेली असतात. हं, हं. म्हणजे आय-टी इंडस्ट्री प्रमोट करते, मोटिव्हेट करते. फक्त एकच म्हणणं कंपन्यांचं काय असतं, की या नॅचरल गोष्टी त्याच्यामुळे जॉब चालू करण्यामध्ये डिले होऊ शकतो, बरोबर. गॅप होऊ शकतो, हे आम्हालाही माहिती आहे, मान्य आहे. फक्त आत्ताच्या मोमेंटला आम्हाला काय स्किल लागतायत, ते स्किल तुम्ही शिका आणि ते स्किल घेऊन या. हं, ओके, हं. ठीक आहे. तुमचं पास आउट इयर जुनं आहे मान्य आहे. स्किल सेट मात्र लेटेस्ट असला पाहिजे. बरोबर. ती शिकण्याची तयारी मात्र तुमची असली पाहिजे. कारण हं. हायर केल्यानंतर त्या लेटेस्ट स्किल्सवरतीच तर काम करायचं आहे ना मॅडम इंडस्ट्रीमध्ये. बरोबर आहे. आणि सर आजकाल YouTubeवरती सुद्धा आपण बघतो, की सगळे व्हिडिओ अवेलेबल आहेत. हां. बरोबर? मग तरी सुद्धा एखाद्या मुलाने का बरं कोर्स जॉइन करावा? कोर्समध्ये काय वेगळं शिकायला मिळतं? याचं सगळ्यात मेजर रिझन हे आहे. कुठलाही स्टुडंट हे जेव्हा सॉफ्टवेअर ट्रेनिंग, आय-टी ट्रेनिंग तो करतो, तर फक्त शिकण्यासाठी करत नाही. हं. तो हे ट्रेनिंग करतो त्याला प्लेसमेंट, त्याला जॉब कॉल्स, त्याला इंटरव्ह्यू कॉल्स मिळण्यासाठी. बरोबर. आणि इथेच सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे, की तुम्ही YouTubeला ईमेल करून नाही सांगू शकत, की मी YouTubeचे तुमचे 50 व्हिडिओ 10 वेळा पाहिलेत. हं, हं. मला हे स्किल शिकून झालंय आणि आता तुम्ही माझ्यासाठी जरा इंटरव्ह्यू कॉल्स अरेंज करताय का पुण्यामध्ये बघा. बरोबर. ओके. हं, हे हं. आपण नाही म्हणू शकत ना. YouTube नाही करणार आहे. कुठलाही ऑनलाईन प्लॅटफॉर्म नाही करणार आहे. ओके. त्यासाठी काय लागतं? त्यासाठी लागतं डेडिकेटेड प्लेसमेंट टीम, बरोबर. जी आपल्या येस इन्फोटेककडे आहे. हं, सो हं, हं. का? कारण प्लेसमेंट टीम मेंबर्स हे फ्रेशर असताना सुद्धा तुमची प्रोफाईल आय-टी कंपनीच्या एचआर समोर रिप्रेझेंट करणार आहेत. तुम्हाला ओके. इंटरव्ह्यूच्या अपॉर्च्युनिटीज देणार आहेत तुमच्याकडे ते स्किल सेट असल्यानंतर. ओके, ही बरोबर. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट मॅडम, जसं शिकण्याचं तुम्ही म्हटलात. प्रत्येक स्टुडंटला एक कॉमन गोष्ट काय होते, जेव्हा आपण ऑनलाईन YouTubeवरती एखाद्या कोडिंगचा वगैरे व्हिडिओ पाहतोय, हं, हं. पाहताना प्रत्येकाला असं वाटतं, की हां, हे कोडिंग ही कन्सेप्ट मला समजली. बरोबर. त्यानंतर 1 तासाने जर आपण विचारलं, तर ते सगळं ब्लॅकआउट हो. झालेलं असतं बऱ्याचशा स्टुडंटच्या बाबतीमध्ये. का? बरोबर आहे. कारण कोडिंग शिकणं ही वन वे प्रोसेसच नाहीये. हं, हं. कोडिंग शिकणं ही कंप्लीट टू वे प्रोसेस आहे. कशी? जिथे एखादे ट्रेनर, टीचर आपल्याला लाईव्ह, मग ते लाईव्ह क्लासरूममध्ये समोरासमोर असेल किंवा लाईव्ह ऑनलाईन मीटिंगमध्ये असेल, एखादी कन्सेप्ट डिटेल एक्सप्लेन करतात. हं. आपण त्याबद्दल सगळ्या गोष्टी जाणून घेतो. आपण त्यांना डाउट क्वेरीज विचारून आपले जे इश्यूज आहेत, ते क्वेरीज आहेत ते सॉल्व्ह रिझॉल्व्ह करतो. करतो. आणि त्यानंतर आपण स्वतः ती गोष्ट आपल्या मशीनमध्ये इम्प्लिमेंट करतो. हं. कॉम्प्युटरमध्ये त्यालाही काही आपले एरर्स वगैरे येतात. ते एरर्स कसे सॉल्व्ह करायचे, इश्यूज कसे सॉल्व्ह करायचे, ते ट्रेनर शिकवतात. हा कंप्लीट अप्रोच आहे लर्निंगचा, कोडिंग बरोबर. लर्निंगचा आणि हा कुठल्याही YouTube किंवा अशा कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती होऊ शकत नाही. म्हणून इन्स्टिट्यूटची गरज पडते मॅडम. आज हजारो असे आय-टी इन्स्टिट्यूट आहेत सर, की जे अशी जाहिरात करतात, की कोर्स करा आणि जॉब मिळवा. तरी सुद्धा बक्कळ फी भरून सुद्धा आपले जे तरुण असतात ना, ते बेरोजगार राहतात. हं. मग याच्यामध्ये चूक नेमकं कुणाची आहे सर? याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कशी आहे मॅडम, जेव्हा आपण एखादं इन्स्टिट्यूट निवडतोय ना, तर आपण काही गोष्टी, काही पॅरामीटर्स हे आपल्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी सुद्धा पाहिल्याच पाहिजेत. कुठले असे पॅरामीटर्स आहेत, की जे बघून आपण एक चांगलं इन्स्टिट्यूट शोधू शकतो? सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट हे अंडरस्टँड करणे, की आय-टी ही हायली टेक्निकल फील्ड आहे, हायली हं, हं. टेक्निकल. त्यामुळे पहिली गोष्ट ही नक्की पाहणं आहे, की जे कोणी त्या इन्स्टिट्यूटचा फाउंडर, ओनर, जे कोणी मेन पर्सन आहे, ते खरंच आय-टी बॅकग्राऊंडचं आहे का? त्यांनी बरोबर. कॉर्पोरेटमध्ये काम हं, केलेलं हं, आहे हं, का? हं. त्यांना टेक्निकल गोष्टींचा गंध आहे का? कारण जर ते स्वतःच टेक्निकल बॅकग्राऊंडचे नसतील, आय-टीमध्ये, कॉर्पोरेटमध्ये हं. काम केलेलं नसेल, तर त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये टेक्निकल वातावरण ते ठेवूच शकत नाही. बरोबर. ही सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट,
आजकाल हे फॅड बरंच वाढलेलं आहे. एखादे 2 वर्ष जुनं एखादं इन्स्टिट्यूट आहे. खूप गोड-गोड कमिटमेंट विद्यार्थ्यांना दिले जातात आणि एखाद्या 2 वर्षानंतर रातोरात सगळं टाळे बंद करून इन्स्टिट्यूट गायब होतंय. हो, त्यामुळे हो. विद्यार्थ्यांनी हे नक्की पाहणं आहे आणि त्यांच्या पालकांनी सुद्धा, की जे कुठलं इन्स्टिट्यूट तुम्ही चूज करताय, ते मार्केटमध्ये किती वर्षापासून एस्टॅब्लिश आहे. बरोबर. ओके. त्यांचं किती एक स्ट्राँग एस्टॅब्लिशमेंट आहे हे पाहणं हं, हं, गरजेचं आहे. हं. ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट हे नक्की पाहणं आहे, की जसं मी या अगोदरही बोललो, की विद्यार्थी हा फक्त शिकण्यासाठी ट्रेनिंग जॉइन नाही करत. त्यानंतर त्याला प्लेसमेंटसुद्धा मिळाली पाहिजे, त्याला इंटरव्ह्यू कॉल्स मिळाले पाहिजे आणि हे फक्त वर बोलून होत नाही. त्यासाठी त्या विद्यार्थ्याच्या प्लेसमेंटवरती डेडिकेटेडली काम करणारी एक प्लेसमेंट टीम असणं गरजेचं हो. आहे. सो डेडिकेटेड अशी प्लेसमेंट टीम त्या इन्स्टिट्यूटकडे आहे का? हे पाहणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आणि चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे, की त्या इन्स्टिट्यूटमधून सध्या लेटेस्ट काही विद्यार्थ्यांना जॉब प्लेसमेंट मिळालेली मिळालेत आहे का? का? त्यांचं सिलेक्शन हं, झालेलं हं, आहे हं, का? हं. विद्यार्थ्यांना जॉब कॉल मिळत आहेत का? ह्या सगळ्या गोष्टी जर स्टुडंटने महत्वाचं. पाहिल्या आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी पाहिल्या, तर नक्कीच मला असं वाटतं त्यांची अशी फसवणूक होणार हं, नाही. हं, हं. आणि बऱ्याचदा काय होतं ना, की आता आपण महाराष्ट्राचा विचार करूया, आपल्या मराठी मुलांचा, मराठी पालकांचा विचार करूया. इन्स्टिट्यूट साधारणपणे समजा उदाहरणार्थ पुण्यामध्ये आहे. तर महाराष्ट्रात अगदी दूरपर्यंत पुण्यापासून दूर समजा आपण नागपूरला जरी राहतोय उदाहरणार्थ, अंतर खूप दूर आहे. हो. तरी मी म्हणतो एका रात्रीचा प्रवास करून तर आपण एकदा येऊन इन्स्टिट्यूट व्हिजिट नक्कीच केलं पाहिजे, पाहिलं पाहिजे, की ज्या काही हो. कमिटमेंट आपल्याला फोनवरती दिल्या जात आहेत, त्या फुलफिल करण्यासाठी खरंच इन्स्टिट्यूटचं हेड ऑफिस आहे का? त्यांची प्रॉपर पहिली गोष्ट तर ऑफिस आहे का? आजकाल ते पण हं, नसतं. हं. आहे का? त्यांची डेडिकेटेड अशी टीम आहेत का? माणसं आहेत का जी टीम मेंबर त्याच्यावरती काम करतायत? बरोबर म्हणजे मी सर. इथं ट्रेनिंग केलं, हं, भले हं. ऑनलाईन मोडमधनं मी करू द्या, पण त्यानंतर माझ्या प्लेसमेंटवरती काम केलं जाणार आहे. मला काही चॅलेंजेस आले तर त्यासाठी स्टुडंट सपोर्टची टीम आहे हं, का? हं, हे हं. सगळं एकदा तरी व्हिजिट अगदी करून येऊन बरोबर. पाहणं आहे. कारण कसं आहे मॅडम, कुठल्याही ट्रेनिंगची जी फी आहे, हं, ती हं. कमीत कमी एक 45,000-50,000 च्या आसपास तर आजकाल आहे. बरोबर. मग यासाठी महाराष्ट्रातल्या अगदी दुरून जरी यायचं म्हटलं, तरी प्रवास करून मी म्हणतो एक ₹2,000-3,000 जातील. पण जर आपल्या करिअरचा प्रश्न आहे, हं. पुढच्या भविष्य येणाऱ्या सिक्युअर होत भविष्याचा असेल. प्रश्न आहे, एक 4-6 महिने आपण आपला वेळही तिथे देणार आहे. तर एकदा तरी व्हिजिट करून येऊन पाहिलंच पाहिजे. बरोबर. अगदी बरोबर सर. सर माझे ना बरेचसे मित्र-मैत्रिणी असे आहेत ना, की ज्यांनी हैदराबादला जाऊन कोर्सेस केलेत, बंगलोरला जाऊन कोर्सेस केले, काहींनी ऑनलाईन सुद्धा केलेत कोर्सेस, हं. बरोबर? तरी सुद्धा 6 महिन्यात ते परत आले. जॉब प्लेसमेंट वगैरे काहीच त्यांना मिळाली नाही. जसं त्यांनी सांगितलं होतं, की आम्ही प्लेसमेंट देऊ वगैरे. पण त्यांना प्लेसमेंट मिळाली नाही. तसेच आले आणि आजही ते जॉबसाठी रखडतायत. हं. तर मग असं का होतंय सर? जसं तुम्ही म्हणताय मॅडम, तर एक साधारण 20-25 दिवसांपूर्वी एक पालक त्यांच्या मुलाला घेऊन माझ्याकडे आले होते. सामान्य मराठी कुटुंबातलं ते एक घर आपलं होतं आणि एक असंच ऐकण्यातून त्यांनी हैदराबादला कुठेतरी 6-8 महिने काहीतरी ते शिकून आले. तर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्या मुलांचा प्रॉब्लेम काय होता तिथे गेल्यावर फूड. म्हणजे आपल्याकडे जे नॅचरल जेवण आहे तेच भेटत नाही. साधारणपणे 20-25% मुलं असे आहेत जे हेल्थ त्यांची खराब व्हायला लागते म्हणूनच मधूनच निघून येतात. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट कसं आहे मॅडम, जो अनुभव मला त्या पालकांनी सांगितला, विद्यार्थ्यांनी सांगितला. लिटरली 150-150, 200-200 विद्यार्थ्यांना एखाद्या मंगल कार्यालयासारख्या मोठ्या हॉलमध्ये बसून एखादे शिक्षक माईकवरती शिकवतायत. सो कसं काय त्या विद्यार्थ्याकडे पर्सनलाइज अटेन्शन मिळेल मॅडम? दिसायला दिसतंय, की हा माझा मुलगा किंवा माझी मुलगी हैदराबादला राहिली आहे, बंगलोरला राहिली आहे, तिथं बसून शिकते. पण ती क्वालिटी लर्निंग आहे का? त्या बरोबर. विद्यार्थ्याकडे कुणीतरी लक्ष देतंय का? भले थोडंसं एक ₹10,000-15,000 कुठेतरी कमी आहेत म्हणून आपण तिथे जातोय. हं. राहण्या-खाण्याचा जो खर्च आहे तो खूप वाढलेला आहे या सिटीमध्ये. सो तिथे आहे ना ट्रेनिंग सोडून बाकीचेच सगळे चॅलेंजेस जास्त आहे. त्यामुळे खूप आपली जी मराठी मुलं आहेत ना, त्यांचा हं. खूप जास्त प्रॉब्लेम होतो. असं होतं की ती सांगता पण येत नाही आणि बोलता पण येत नाही. कारण हं, हं, नातेवाईकांना हं. कुठेतरी बाकीच्या समाजात माहिती असतं, हा मुलगा गेलाय हैदराबाद, बंगलोरला म्हणजे काहीतरी होईल. हे दुखणं सांगणार कुणाला? बरोबर. खरे प्रॉब्लेम्स तर ग्राउंड लेव्हलचे इथून चालू हं, होतात, हं, हं. जे त्या पालकांकडून मला कळाले. आणि याच्याही पेक्षा अत्यंत डेंजरस काही गोष्टी अशा आहेत मॅडम, लिटरली आपल्या महाराष्ट्रातील सामान्य कुटुंबातील विद्यार्थी आहे, ओके, जे कुठं जायला, राहण्या-खाण्याचा खर्च अफोर्ड करू शकत नाही. मॅडम, शेतकरी कुटुंबातली काही मुलं आहेत, ऑनलाईन मोडमध्ये बेंगलोरचं कुणी शिकवण्याचं काय आहे, कोणी हैदराबादचं आहे, दिल्लीचे आहेत. लिटरली मॅडम ₹1,25,000 ₹1,00,000 फीच्या
अमाउंटचे लोन करून घेतलेले आहेत विद्यार्थ्यांकडून बरोबर आहे मध्ये. सर. आणि ते विद्यार्थी आता लिटरली काही मॅडम स्विगी, झोमॅटोमध्ये सुद्धा काम करून त्या लोनचा EMI देत आहेत. आणि मेन काय मुद्दा आहे, ठीक आहे, आम्हाला शिकायलाही मिळालं नाही, प्लेसमेंटही मिळाली नाही. पण प्रॉब्लेम तो नाही आहे. त्याच्या पुढचा प्रॉब्लेम मेन वेगळा आहे. जर तुम्हाला दाद मागायची आहे, की "ओके बाबा, काय झालं? का मला नाही हं. प्लेसमेंट मिळत काय मी कुठे चुकतोय?" तर कुठले पालक, कुठले मुलं इथून फक्त त्यासाठी हैदराबाद किंवा बंगलोरला जाणार आहेत? बरं गेले तरी, एकदा जातील, बसने जातील, कारने जातील, गेले तरी तिथे त्यांना कंपनीमध्ये कोण एंट्रीच करत नाहीये. एखाद्या मोठ्या बिल्डिंगमध्ये ऑफिस आहे. हं. रडत-रडत मॅडम आपल्या काही विद्यार्थ्यांनी ही सिच्युएशन मला सांगितलेली आहे. साधारण 2-3 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. ती मुलं आता त्यांचा फोकस जो आहे ना, तो हटलाय, की आय-टी करियर हे ते सगळं हटलंय. त्यांना पुढचे 1.25 ते 1.5 वर्ष फक्त त्याचे 1.25 लाखाचे EMI विद्यार्थ्यांकडनं करून घेतले होते ना, ते लोन फेडायचं आहे. तोच हं. पूर्ण फोकस आहे. ही दुर्दैवाची परिस्थिती आहे. त्याच्यामुळे माझं म्हणणं काय, की आपण जर महाराष्ट्रामध्ये आहोत, पुणे हे अख्खं जग विद्येचं माहेरघर जर म्हणतं, तर तुम्ही समजा ऑनलाईन कोर्स करताय कुठल्याही मी म्हणतो दूरच्या जिल्ह्यातून महाराष्ट्रातला जे पुण्याच्या जवळ नाही. पण जर काही चॅलेंजेस आले, काही प्रॉब्लेम आले, तर तुम्ही येऊ शकता. तुम्ही व्हिजिट करू शकता, तुम्ही बरोबर. भेटू शकता, तुम्ही बोलू शकता, तुम्ही जाणून घेऊ शकता. ओके. बरोबर आहे. सो ही रिॲलिटी कुठेतरी आता मुलांनी आणि पालकांनी जाणून घेणं गरजेचं आहे. हं, हं, हं. आपल्या मराठी मुलांनी, आपल्या मराठी माणसांनी जाणून घेणं जास्त गरजेचं आहे, असं मी ऑन रेकॉर्ड सांगेल. बरोबर. आणि सर मागच्या 3 वर्षांपासनं एकच ऐकतोय आपण, की आय-टीमध्ये रिसेशन चालू आहे, रिसेशन चालू आहे. मग तरीसुद्धा तुम्ही हे म्हणू शकताय का, की आय-टीमध्ये करियर होऊ शकतं? याचं खूप एक इंटरेस्टिंग कॅल्क्युलेशन आहे मॅडम. आपल्याला असं का ऐकायला मिळतं सतत, की आय-टीमध्ये रिसेशन चालू आहे? त्याबद्दल सांगतो. उदाहरणार्थ एखाद्या कॉलेजमध्ये 50 ते 60 जणांची इंजिनिअरिंगची बॅच आहे. एखादा वर्ग आहे, क्लास आपला, ज्याची एक स्ट्रेंथ साधारण 60च्या आसपास असते ऑन एन एव्हरेज. हं, तर 60 मुलं जेव्हा एखाद्या वर्षी पास आउट होतात, हं. तर सगळ्यांकडे ऑफकोर्स सारखे स्किल सेट नसतात. 60 मधले मी समजतो आपण 4-5 जे टॉपर आहेत, त्यांच्याकडे तेवढं स्किल सेट असू शकतं, त्यांचं तेवढं ग्रास्पिंग असू शकतं. हं, हं. ते स्वतःच्या स्किल्सवरती प्लेस होतात, मान्य आहे. त्यानंतर उरलेले जे 10-15 स्टुडंट्स आहेत, त्यांना ऑलरेडी अवेअरनेस असतो, की बाबा मला अपग्रेडेशन करणे. ते काय करतात 4-6 महिन्यामध्ये त्यांचं स्किल अपग्रेड करतात, स्पेशलायझेशन करतात आणि ते प्लेस होऊन जातात. हं. उरलेले जे 40 आहेत, ते काय करतात? खोट्या आशेपायी जगातल्या सगळ्या जॉब पोर्टल्सवरती अप्लाय करतायत. नात्या-गोत्यामध्ये किंवा सर्कलमध्ये असणारे जे कोणी आय-टीमध्ये काम करणारे रिलेटिव्ह जे कोणी मंडळी आहेत, त्यांना रेफरन्सेस देत बसतात. त्यांना दर बरोबर. आठवड्याला विचारतात, "निघाली का रे तुझ्या कंपनीमध्ये एखादी फ्रेशरसाठी व्हॅकन्सी असेल तर माझा रिझ्यूमे." त्याला पण समोरच्याला याचं मन मोडायचं नसतं. म्हणतो, "हो, हं, हो, हं, हं. बघतो, करतो." रिझ्यूमे सेंड केला हे फॉर्मल उत्तर मिळतात बरोबर. आणि वेळ वाया घालवतात. मग हे जे 40 मुलं आहेत, हे एका वर्षानंतर त्यांच्यानंतरची जी बॅच पास आउट होते, ज्यांचं प्लेसमेंट झालेलं नसतं, ते यांना काय सांगतात, की "अरे मार्केटमध्ये जॉबच नाहीत हां, रिसेशन चालू आहे, रिसेशन." हो. मग एका वर्षानंतर काय होतं, त्या 40 मध्ये ह्यांच्या क्लासमधले 60 पैकी अजून 40 ॲड होतात. बरोबर. मग 3 वर्षानंतर अजून ते 40-40, 80 आणि अजून 40 हं, ची हं, हं. त्याच्यामध्ये भर पडते. पण याउलट जो कोणी जॉबला लागलेला आहे, ज्याने स्किल अपग्रेडेशन केलं आणि त्याचं करियर चालू झालंय, तो सगळ्या जगाला ओरडून सांगतच नाही. कारण त्याचा फोकस काय, की हां, आता मला जॉब मिळालाय, तो मला टिकवायचा आहे, तिथं मला नीट काम करायचं आहे, मेहनत करायची, नवीन गोष्टी रिअल टाईम जॉबमध्येही शिकायच्या आहेत, अनुभव चांगला घ्यायचा आहे आणि करिअरमध्ये पुढे जायचं आहे. तो रिकामटेकडा नाहीये बाकीच्यांना सांगायला, की आय-टीमध्ये जॉब नाहीये. बरोबर. ज्याच्याकडे नाहीये ना जॉब, तोच ते पुढे सांगतोय. हं. आणि याच्यामुळे विनाकारण असं वातावरण तयार होतं पास आउट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, त्यांच्या पालकांमध्ये अशी भीती रिसेशन तयार चालू आहे. होते, हं. की अरे खरंच रिसेशन चालू आहे की काय? हं. तर मी सांगतो मॅडम, रिसेशन आय-टी इंडस्ट्रीमध्ये सध्या तरी नाहीये. पण आणि ह्या सगळ्या हं, कॅल्क्युलेशनमुळे ते असं वाटतं, ते एक वातावरण तयार होतं, की हं, रिसेशन आहे की काय? जे हं. की अजिबात नाहीये. आणि सर काही इन्स्टिट्यूट असे पण असतात जे जोपर्यंत पैसा येतोय आपल्याकडे विद्यार्थ्यांकडनं तोपर्यंत हा आम्ही प्लेसमेंट देतोय, आम्ही गॅरंटी देतोय प्लेसमेंटची वगैरे असं म्हणतात. आणि ज्यावेळेला कोर्स कंप्लीट होतो त्यावेळेला रिसेशनचं कारण दिलं जातं, की रिसेशन चालू आहे हं. म्हणून कंपनीजच येत नाहीयेत. मग हे तुम्हाला कितपत योग्य वाटतंय बरं? मॅडम तुम्ही खूप एक इम्पोर्टंट शब्द वापरलात. तो म्हणजे गॅरंटी. जॉब गॅरंटी हा इतका भुलवणारा शब्द आहे.
साध्या भाषेत आता सगळे आपले पॉडकास्ट पाहणारे जे कोणी आय-टी इंडस्ट्रीमधलं नसेल तरी त्यांना हा प्रश्न समजेल. एखाद्या कंपनीमध्ये एखादी कामाची रिक्वायरमेंट आहे आय-टी कंपनीमध्ये आणि तिथे एखादा स्टुडंट सिलेक्ट झाला. तर एक स्टुडंट म्हणून, एक एम्प्लॉयी म्हणून आपण फुकट काम नाही करणार आहे आणि बरोबर. कंपनीसुद्धा आपल्याला फुकटात पगार नाही देणार आहे. हं. ओके. जर एखाद्या विद्यार्थ्याने चांगला अभ्यास, प्रॅक्टिस केलीच नाही, स्किल इम्प्रूव्ह केलेच नाही, हं. तर त्याला जगामध्ये 100 इंटरव्ह्यू कॉल्स द्या तुम्ही. कुठलीही कंपनी त्याला सिलेक्ट करणार आहे का? नाही. नाही. पण या गॅरंटी शब्दामुळे स्टुडंटला असं काही भुलवून ठेवलं जातं. एक त्यांना भुरळ पडली जाते, की तुम्ही फक्त एवढा-एवढा कोर्स केला ना, हं, जसं हं. की आम्ही तुमचा डायरेक्टच जॉब लावून देणार. म्हणजे हे विद्यार्थ्याचं नुकसान आहे खूप त्याच्याबरोबर. मोठं नुकसान आहे आणि मग विद्यार्थी पण कुठेतरी त्या गैरसमजात राहतात. हां, मी गॅरंटीवाला प्रोग्राम घेतलाय. हम्म. इन्स्टिट्यूटने माझी गॅरंटी घेतली आहे. मला बरोबर. जॉब लागणारच. असं नाही चालत. ही आय-टी इंडस्ट्री आहे. मेकॅनिकल लेबरचं काम नाही, की फक्त हात काम करतील, मग ते हात कुणाचेही का असेना. बरोबर आहे. इथं स्किल्ड पर्सन पाहिजे. ओके. दुर्दैवाने मॅडम या अप्रोचने विद्यार्थ्यांचं लिटरली वर्षांचं नुकसान झालेलं आहे. वेळेच्या बाबतीत. पैशाचं तर हं. नुकसान झालेलं. कारण गॅरंटी शब्द म्हटलं की लाख, सव्वा लाख रुपये फी पिक्चरमध्ये येते. आणि बरोबर. त्या गॅरंटी शब्दामुळे आपले हं. जे स्टुडंट्स आहेत कुठेतरी त्यांच्या मनात आशा असते ते पे सुद्धा करतात. ओके. बरोबर. खूप चुकीचं हे एक प्रकार चालू आहे मार्केटमध्ये. मग विद्यार्थ्यांना प्लेसमेंट असिस्टंट आणि प्लेसमेंट गॅरंटी हे दोन्ही एकच शब्द वाटतात. पण मग ते मुद्दाम विद्यार्थ्यांपासून लपवलं जातं का? लपवले जातात. कारण प्लेसमेंट असिस्टन्स म्हणजे काय? की तुम्ही मला शिकवताय, कोर्स मी तुमच्याकडं करतोय मान्य आहे. हं, हं. कोर्स झाल्यानंतर मला इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचण्यासाठी काय स्टेप आहेत? माझा रिझ्यूमे प्रिपरेशन आहे, ते तुम्ही माझ्याकडून बेस्ट करून घ्या, मान्य आहे. बरोबर. मॉक इंटरव्ह्यूज आहेत, ते करून घ्या, मान्य आहे. ही प्रिपरेशन करून घ्या. तसेच एच-आर इंटरव्ह्यू क्वेशन्सची वगैरे प्रिपरेशन करून घ्या, मान्य आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मला इंटरव्ह्यूचे कॉल्स द्या. मला इंटरव्ह्यूअरपर्यंत पोहोचवा. कारण हं. इंटरव्ह्यूमध्ये गेल्यावर कुठलेही ट्रेनर माझ्या सोबत येऊन नाही आन्सर करणार आहेत. करेक्ट आहे. तिथे इंटरव्ह्यूमध्ये माझं नॉलेज, माझं स्किल हे मलाच प्रूव्ह करायचं आहे. पण तुम्ही जेन्युइनली मला शिकवा, सगळ्या गोष्टींची तयारी करून घ्या आणि जेन्युइनली मला इंटरव्ह्यूअरपर्यंत पोहोचवा. हं. इंटरव्ह्यूची अपॉर्च्युनिटी द्या. त्यासाठी तुमची प्लेसमेंट टीम असली पाहिजे, डेडिकेटेड तुमचे कंपनीसोबत टाय-अप वगैरे जे आहेत ते आहेत. इंटरव्ह्यूची अपॉर्च्युनिटी द्या. मी सिलेक्ट होईल की नाही होणार हे माझ्या स्किलवरून इंटरव्ह्यूअर ठरवेल. धिस इज बरोबर. अ जेन्युइन कन्सेप्ट ऑफ प्लेसमेंट असिस्टन्स. हं. आणि हा असिस्टन्स येस इन्फोटेक देतं. जगामध्ये कुणीच कुणाची गॅरंटी घेऊ शकत नाही. तो बरोबर. एक चुकीचा शब्द आहे. मला आता तुम्हाला हे विचारायला आवडेल, की म्हणजे असा थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे सर. कुठल्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना तुम्ही हे सांगाल, की तुम्ही आय-टीत अजिबात येऊ नका? जर तुम्हाला असा एक फॉल्स कॉन्फिडन्स आहे, की डिग्रीमध्येच मी सगळं काही शिकलोय, माझ्या डिग्रीवरती मला जॉब मिळणारच हं, आहे. हं. ओके. किंवा एक असं वाटतं, की मला स्वतःला सगळंच काही माहिती आहे. हो. सगळं येतंय मला काही थोडं-थोडं. हं, हं. तिसरी गोष्ट, जर तुमच्यामध्ये कन्सिस्टंटली दिवसभरामध्ये 8 ते 9 तास मेहनत घेण्याची तयारी नाहीये. तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्यासाठी आपल्या मेंदूला चालना द्यायचीच नाहीये. हं, जुनंच हं. काहीतरी रटाळवाणं घेऊन चालायचं आहे. ओके. आणि स्वतःला इम्प्रूव्ह करण्याची इच्छाच नाहीये, तर तुम्ही आय-टीमध्ये येऊच नका. म्हणजे विद्यार्थ्यांनी असा विचार नाही करायचा, की कोर्स लावलाय म्हणजे आपल्याला जॉब लागणारच आहे. जर त्याची मेहनत करायची जर तयारीच नसेल तर. हं. बरोबर ना? नक्कीच. कोर्समध्ये शिकवलेल्या गोष्टी मी मी इम्प्लिमेंट केल्या पाहिजे, हं. प्रॅक्टिस केली पाहिजे, कन्सिस्टंटली केली पाहिजे. एवढी तरी बेसिक मेहनतीची तयारी तरी पाहिजे. बरोबर. कारण अशी कुठलीच फील्ड नाही ज्याच्यावरती मेहनत घेतल्यानंतर आपण पुढे जात नाही. आणि आय-टी काय खरंच मी सांगतो जगामध्ये फ्रेशरसाठी रॉकेट सायन्स नाही. हं. फिक्स टेक्नॉलॉजी आहेत. आजही इंटरव्ह्यूमध्ये विचारले जाणारे जनरली आस्क्ड इंटरव्ह्यू क्वेशन वर्षानुवर्षांपासून फिक्स आहेत. बरोबर. त्याची सुद्धा जर आपल्याला तयारी करायची नसेल, हं, हं. तर मग कुठेतरी आपण चांगल्या करिअरची अपेक्षा कसं काय ठेवू शकतो मॅडम? अगदी बरोबर आहे सर. हां. आणि ह्याच्या उलट असंही होतं, एखादा विद्यार्थी त्याच्या ग्रॅज्युएशनमध्ये खूप ॲव्हरेज आहे. पण हं. तो 4-6 महिने मन लावून मेहनत घेतो. उत्तम पॅकेज मिळवलेलं आहे त्याने. आता मेन पगाराचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, की आय-टीमध्ये अजून सुद्धा लाखोचे पॅकेजेस मिळतात का? की फक्त सोशल मीडियावरचा ट्रेंड चालू आहे सध्या हा? मी नावासहित उदाहरण देऊन सांगतो मॅडम. अथर्व दिवाकर नावाचा एक आमचा स्टुडंट आहे. फक्त बी-सी-ए झालेली डिग्री. हं, हं. फ्रेशर 12 लाखाचं पॅकेज त्याने मिळवलेलं आहे. एक मध्यंतरी लोंढे आडनाव एका स्टुडंटचं आहे. त्याचं नाव मला आठवत नाही आत्ता.
फ्रेशर असताना एक 5 एल-पी-एचं पॅकेज त्याने मिळवलेलं आहे. 4 एल-पी-एचं अजित म्हणून मागच्याच महिन्यामध्ये स्टुडंटने पॅकेज मिळवलेलं आहे हं. आणि अत्यंत ग्रामीण भागातनं आलेला तो स्टुडंट आहे. म्हणजे असं नाही की खूप जास्त स्किल डेव्हलप वगैरे आहेत. हं, फक्त हं. सिन्सिअरली त्याने या गोष्टी अभ्यास केला. शिकण्यावरती फोकस केला. हं, हं. तर आय-टीमध्ये असं नाही की पॅकेजेस चांगले नाहीत किंवा बाकीचा काही प्रॉब्लेम आहे. पॅकेजेस आहेतच. फक्त कंपनीचा प्रश्न असतो की एवढं पॅकेज आम्ही तुम्हाला का द्यावं? हो. त्यासाठी लागणारा स्किल सेट एक्सप्लेन करा, जस्टिफाय करा. हं. जस्टिफाय केलं तर लाखोंचं पॅकेज आहे. बरोबर. ते जस्टिफाय करण्याची धमक आपल्यामध्ये असली पाहिजे. हं. त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी शिकण्याची, मेहनत घेण्याची तयारी आपली असली पाहिजे. हं. मग स्काय इज द लिमिट. आज आपण म्हणतो, की फ्रेशर्सला जॉब मिळत नाहीये आणि जॉब असण्यासाठी अनुभव मागतात कंपन्या, बरोबर? हं, हं. पण जर जॉबच नसेल, तर अनुभव कुठनं येणार ना सर? मग याच्यावर तुम्ही काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कॉलेजला असताना रिअल टाईम इंटर्नशिप करायच्या आहेत. हं, हे जे हं, एक हं. चक्रव्यूह आहे ना, कंपनी म्हणतात एक्सपिरियन्स पाहिजे आणि स्टुडंट म्हणतात आम्ही फ्रेशर आहे, आम्हाला कुठनं एक्सपिरियन्स मिळणार. ही जी सायकल बरोबर. ब्रेक करण्याचं सगळ्यात एकमेव अस्त्र आहे ते म्हणजे रिअल टाईम इंटर्नशिप. हं, हं. आपण ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला असताना किंवा इव्हन इंजिनिअरिंगमध्ये थर्ड इयरला सुद्धा आजकाल इंटर्नशिप युनिव्हर्सिटीनेच कंपल्सरी केलेल्या आहेत. हां, सो हां. रिअल टाईम इंडस्ट्रीमध्ये इंटर्नशिप मिळवायच्या आहेत, त्या करायच्या आहेत. जेणेकरून कॉलेजमधून जेव्हा आपण बाहेर पडतो, तो फक्त डिग्री घेऊन बाहेर नाही पडत, तर त्या इंटर्नशिपचा एक रिअल टाईम वर्क एक्सपिरियन्स घेऊन बाहेर पडतो आणि अशा स्टुडंटचं खूप लवकर सिलेक्शन होतं नेक्स्ट त्याच्या बरोबर. फुल टाईम जॉब रोलसाठी मॅडम. बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं असतं सर, की आय-टीमध्ये आपण जाणार, मग आपल्याला खूप मोठं पॅकेज मिळणार. हे विचार बऱ्याचशा मुलांचे असतात. मग हे विचार कितपत योग्य आहे तुम्हाला वाटतंय? आय-टी इंडस्ट्रीमध्ये जे पॅकेजेस आहेत, ते बाकीच्या इंडस्ट्रीपेक्षा तर अजूनही भरपूर चांगले आहेत. ही बरोबर. सत्य परिस्थिती आहे. फक्त याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, की इमिडिएट पहिलाच जॉब मला खूप 10, 12, 15 लाखाचा प्रत्येकालाच मिळेल, असं होत नाही. हं, हं. याच्यामध्ये काय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आय-टीमध्ये एक्सपिरियन्सची व्हॅल्यू खूप जास्त आहे. बरोबर. ओके. त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर स्पेशलायझेशन करून आपला एक्सपिरियन्स घेणं चालू केलं, हं, हं. ओके. तर साधारण जवळपास मी म्हणतो वयाचे एक 7-8 वर्षाचा जरी आपला एक्सपिरियन्स झालेला असेल, हं, हं. तर त्या एक्सपिरियन्समध्ये आपली एक स्वतःची गाडी हं. वगैरे, घर घेतलेले टीम मेंबर्स मी पाहिलेले आहेत. बरोबर. आपल्याला पॅकेज नक्कीच चांगलं मिळतं, पण सुरुवात तर त्यासाठी कुठून तरी केलीच पाहिजे. बरोबर. सर असे बरेचसे ग्रामीण भागातले सुद्धा विद्यार्थी असतात, ज्यांना आय-टीमध्ये आपलं करियर करायचं असतं, कोर्सेस पण जॉइन करायचे असतात. परंतु पुणे-मुंबईसारख्या ठिकाणी येणं, राहणं त्यांना जमत नाही. तर मग अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सांगाल? अत्यंत व्हॅलिड पॉइंट आहे मॅडम. कारण जरी कॉलेज आजकाल कुठल्याही जिल्ह्यात, कुठल्याही तालुक्यात, ग्रामीण भागात जरी असेल, हं, हं. तरी डिग्रीची फी ही भरपूर जास्त झालेली आहे. बरोबर. आई-वडिलांनी कुठेतरी खूप कष्टाने पालकांनी ते एज्युकेशन डिग्री पूर्ण केलेली असते आणि त्यानंतर परत ट्रेनिंग करण्यासाठी कोर्सची फी हा मोठा प्रॉब्लेम नसतो. मोठा प्रॉब्लेम आहे, की जर पुणे-मुंबईसारख्या ठिकाणी एक 6 महिने जरी राहायचं आहे, तरी हं. ऑन एन एव्हरेज आत्ताची परिस्थिती बघता ₹1.25 लाख त्याला ऑन एन एव्हरेज लागतात. मग बरोबर. ते खूप मोठी अमाउंट येऊन जाते आणि हा प्रश्न खूप विद्यार्थ्यांकडून, खूप पालकांकडून आम्हाला आला आणि आमच्या येस इन्फोटेकच्या टीमने हा विचार केला, की याला काहीतरी आपल्या महाराष्ट्रातल्या आपल्या मराठी मुलांना काहीतरी सोल्युशन आपण दिलंच पाहिजे. मग सोल्युशन आम्ही याच्यावरती हे काढलं, की आम्हाला क्वालिटी आय-टी ट्रेनिंग हे स्टुडंटला त्याच्या होमटाऊनमध्येच द्यायचं आहे. हं, हं. प्लेसमेंटसाठी, कंपनीच्या इंटरव्ह्यूसाठी जिथे आय-टी पार्क आहे, पुणे, मुंबई तिथं यायचं आहे, हे विद्यार्थ्याला पण माहिती आहे. मग त्याच्या राहण्या-खाण्याची कॉस्ट जर आपण सेव्ह केली, तर ₹1.25 लाख त्याचे वाचतायत किंवा एक मेन प्रॉब्लेम त्याचा सॉल्व्ह होतोय. म्हणून आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आम्ही ब्रांचेस चालू करण्याचं एक येस इन्फोटेकने काम चालू केलं. वॉव! यामध्ये आत्तापर्यंत सांगली, कोल्हापूर, हं. अमरावती, आता कराडमध्ये सातारा, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यामध्ये ओके. आणि पिंपरी चिंचवडमध्ये आता ब्रँचेस येस इन्फोटेकच्या चालू झालेल्या आहेत. हं, सो हं. जेणेकरून विद्यार्थी आणि बाकीच्या जिल्ह्यांमध्येही लवकर त्या चालू होणार आहेत. सो ओके. जिथे विद्यार्थी क्वालिटी आय-टी ट्रेनिंग मिळवेल त्याच्या हं, होमटाऊनमध्ये हं, आणि हं. नंतर इंटरव्ह्यूसाठी आणि जॉबसाठी तो जिथे आय-टी पार्क आहे तिथे. सो बरोबर. हे सोल्युशन आम्ही विद्यार्थ्यांना एक करून दिलेलं आहे आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्ससुद्धा मिळत आहे. धन्यवाद सर. तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि आपल्याला सरांनी आय-टीबद्दलचे जे पण काही गैरसमज आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये तयार झालेले आहेत, त्याचे खूप असे अचूक उत्तरंसुद्धा दिलेली आहेत. सो ज्यांना कोणाला करियर आपलं आय-टीमध्ये चालू करायचं असेल, पालकांनासुद्धा भीती होती, की खरंच आय-टीमध्ये रिसेशन चालू आहे का? तर सरांनी आपल्याला त्याचंसुद्धा खूप चांगलं असं उत्तर दिलेलं आहे. तर तुम्हाला सुद्धा जर तुमचं आय-टी करियर जर स्टार्ट करायचं असेल, तर वाट कसली बघताय? आत्ताच आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये येस इन्फोटेक आणि
सरांच्या टीमचे पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचं आय-टी करियर चालू करू शकता. धन्यवाद मॅडम. तुम्ही मला इथे बोलवलत. आपल्या चॅनलवरती मला बोलण्याची संधी दिलीत त्याबद्दल धन्यवाद. थँक यू सो मच सर.